इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे। सोलापूर दक्षिण तहसील कार्यालयासमोर विविध पक्षाचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे। आता आपल्या समेत बोलण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातून जे इच्छुक उमेदवार आहेत उमेश काळे सर आपल्या समेत आहेत। नेमकं काय भावना आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी काशीगाव पंचायत समितीमधून अजितदादा गट राष्ट्रवादी अजितदादा गट याच्यातून उमेदवारी भरलेली आहे। तर आज महापालिकेचा जर विचार केला असता, भाजपनं ज्या प्रकारे सामान्य कार्यकर्त्यांना डावललं त्याच प्रकारे आजही जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये जी माणसं कार्य करत आहेत त्यांना डावलून आयाराम तर केले, परंतु जे निष्ठेने काम करत आहेत लोकांसाठी जनतेसाठी त्या लोकांना डावललं आणि गोंड प्रवृत्तीचे व तसंच धनधान्य आणि जातीचं कार्ड खेळून उमेदवारी दिली आहे। परंतु अजितदादा एक हे व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये असं आहे की त्यांनी आमचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांना कळवलं की सर्वसामान्य घटकातील युवकांना संधी द्या आणि जात पात न बघता, आता मी राखीव जागेवर न उभारता ओबीसी राखीव न जागवतो, मी धनगर समाजाचा आहे, परंतु ओपनच्या जागेवर सुद्धा अजितदादांनी मला उमेदवारी दिली। माझे छोटंसं गाव आहे तरी सुद्धा गावाच्या मतदानाची संख्या न बघता अजितदादांनी एक कार्यकर्ता, एक चळवळीचा कार्यकर्ता, लोकांसाठी अहोरात्र कार्य करत आहे। आज गेली 40 वय, आता माझा हे 20 वर्ष झालं कार्य करत आहे। परंतु ज्या ज्या पक्षात आम्ही तिकीट मागतो त्या पक्षामध्ये विचारलं जाते तुमच्याकडे पैसे किती आहेत, तुमची जातीची संख्या किती आहे, तुमचं गाव किती आहे। पण आमचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील साहेब, आमचे मुजीब भाई यांनी काही न बघता की हा युवक लोकांसाठी अहोरात्र कार्य करतोय तो बघून मला इथं उमेदवारी दिली। सर्वप्रथम मी या सर्व आपल्या राष्ट्रवादी परिवाराचं आभार मानतो आणि इथून उमेश दादा पाटील हे पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी अजितदादा यांच्या आदेशानुसार सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना दिलेली संधी आहे। आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, ग्रामीण भागातील पाण्याच्या प्रश्नासाठी, बरेच ग्रामीण भागातील युवकांना रोजगारासाठी अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व युवकांनी व महिलांनी आज लाडक्या बहिणीच्या योजनेतून अजितदादांनी बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजना ही सुद्धा अजितदादाच्या संकल्पनेतून झालेली आहे। त्यासाठी ग्रामीण भागातला जो वर्ग आहे, मतदार वर्ग, त्यांना नम्र विनंती आहे की अजितदादा यांच्या पाठीमागे राहावं, कारण आतापर्यंत राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचे कर्जमाफी हे राष्ट्रवादीनेच केलेले आहे मागचा इतिहास पाहता। तसेच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खरी लढाई कोणासोबत आहे? खरी लढाई ही भाजप सोबत आहे, कारण भाजपने जातीत भांडणं लावली। तुम्ही आता बघताय की सोलापूरमध्ये जो मर्डर झाला फॉर्म माग घेण्यावरून, तर भाजप हे जातीत भावाभावात घराघरात भांडणं लावत आहे। त्यामुळं आज सर्व पक्षांना एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात आज ही इलेक्शन लढलं पाहिजे, कारण सर्वसामान्य आपण महाराष्ट्रात जो राहतो, सर्व जाती धर्माची लोक राहतो, ती एकत्रित आज नांदत होती, पण आज एकमेकाला आपण जाती धर्मामध्ये बघत आहोत। याचं कारण फक्त भाजप आहे, कारण भाजपने आतापर्यंत जे राजकारण केलेलं आहे अशा दरोडेखोर गुंड लोकांना व तसंच जे लोक जातीचं समीकरण करून राजकारणात आलेले आहेत अशा लोकांना मत न देता सर्वसामान्य कुटुंबातील व तसंच कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदान करावं हीच विनंती करतो। तुमचं विजन काय काशेगाव पंचायत गटाचं? काशेगाव पंचायत समितीमध्ये आतापर्यंत पाण्याचा प्रश्न जो भेडसावत आहे त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार व आरोग्याचा प्रश्न आहे, तिथं आरोग्य केंद्र व्यवस्थित चालत नाही त्यांच्यासाठीही प्रयत्न करणार। आणि शहराच्या जवळ असल्यामुळे बरेच लोक जे शहराकडे येतात रोजगारासाठी, रोजगारांना संधी कसं उपलब्ध करून देता येईल युवकांना त्यासाठीही प्रयत्न करणार। तसेच महिला जे आता शेतकरी म्हणजे काम करतायत शेतामध्ये, त्यांना सीझन नसताना काही ऑफ सीझन मध्ये काम मिळत नाही, त्यांच्यासाठी काय रोजगार आणता येईल का अजितदादाच्या मार्फत? आता सध्या अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मार्फत महिलांनाही काय उद्योग देता येईल या गोष्टीतून आम्ही प्रयत्न करणार। जर पाहिलं तरी महिला सक्षमीकरण असेल किंवा इतर महिलांच्या इतर सेवा सुविधा असतील यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे माहिती जे पंचायत समिती
कासेगाव गणातील उमेश काळे यांनी आता लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना आपले व्यथा व्यक्त केलेले आहे. कारण कासेगाव गणातील आणखी विकास करण्यासाठी मला संधी देण्यात यावी असं कळकळीची विनंती लोकप्रधानच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळे से मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापुर. स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए।